नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण पाश्चिमात्य समाजशास्त्रज्ञ जे आहेत त्यांच्याबद्दल नोट्स कशा काढायचा, कमी याच्यामध्ये त्यांना कसं आणायचं याचा आपण अभ्यास केला। आज आपण त्याच सिरीजमध्ये कंटिन्यू जे भारतीय समाजशास्त्रज्ञ आहे त्यांचं भारतीय समाजशास्त्रासाठी काय योगदान होतं, बरोबर आहे, त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांनी कुठली पुस्तकं लिहिली, यावर प्रश्न तुम्हाला अपेक्षित असतात आणि ती सिरीज आज आपल्याला इथे पूर्ण बघायची आहे। तर भारतीय समाजशास्त्राचे जनक किंवा फादर ऑफ इंडियन सोशियोलॉजी जर कोणाला म्हटलं जात असेल तर ते कोणाला म्हटलं जातं मित्रांनो? जी.एस. घुरे यांना आपण गोविंद सदाशिव घुरे असं पण म्हणू शकतो, त्यांचं पूर्ण नाव आहे ते। त्यांचा जन्म मालवण या ठिकाणी झाला, कोकणातल्या, राईट। भारतात समाजशास्त्राचं एक शाखा असावी याच्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आणि सर पेट्रिक गेडन्स यांच्या अध्यक्षतेखाली किंवा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी समाजशास्त्र ची जी एक ब्रांच आहे, एक डिपार्टमेंट आहे, ते युनिव्हर्सिटीमध्ये सुरू केलं आणि तिथूनच खऱ्या अर्थाने समाजशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात झाली। जी.एस. घुरे यांच्याकडे अनेक PhD प्रबंध जे PhD साठी महत्त्वाचे असतात असे अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं आणि समाजशास्त्रामध्ये आपला ठसा त्यांनी उमटवायला सुरुवात केली, म्हणून त्यांना फादर ऑफ इंडियन सोशियोलॉजी असं पण म्हटलं जातं। मग या ठिकाणी जर आपण बघितलं त्यांचे महत्त्वाचे जे काय म्हणतात कॉन्ट्रीब्युशन आहे, त्यांचा महत्त्वाचा जो सहभाग आहे भारतीय समाजशास्त्रामध्ये तो म्हणजे काय की त्यांनी इंडियन सोशियोलॉजिकल सोसायटीची स्थापना केली। कशाची स्थापना केली? इंडियन सोशियोलॉजिकल सोसायटीची स्थापना कोणी केली? गोविंद सदाशिव घुरे यांनी केली। त्यानंतर सोशियोलॉजिकल बुलेटिनची सुरुवात झाली। कशाची सुरुवात झाली मित्रांनो? सोशियोलॉजिकल बुलेटिन नावाचं एक नियतकालिक होतं, ते त्यांनी काढायला सुरुवात केली। त्यातून समाजामध्ये घडणारे जे प्रसंग होते, ज्या घटना होत्या त्याचा अभ्यास करायला त्यांनी सुरुवात केली आणि आपण म्हणू शकतो की गोविंद सदाशिव घुरे यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे या क्षेत्रामध्ये ते खूप उल्लेखनीय आहे आणि महत्त्वाचं पण आहे। त्यांचा आवडीचा विषय तो कुठला होता? जगाच्या ज्या विविध भागातील संस्कृती आहे, बरोबर आहे, ज्या संस्कृती आहे त्या संस्कृतींचा उगम, त्याची उत्क्रांती ही कशी झाली याचा अभ्यास करणे हे त्यांना खूप महत्त्वाचं वाटायचे आणि त्यांनी इंडोलॉजी म्हणजेच काय? इंडोलॉजी याचा अभ्यास करायला सुरुवात केली। इंडोलॉजी म्हणजे काय? एखाद्या संस्कृतीचा अभ्यास त्याच्यामध्ये उपलब्ध असले, आता भारतीय संस्कृतीचं उदाहरण झालं तर भारतीय संस्कृतीचा अभ्यास त्याच्यामध्ये त्यांचे जे पारंपरिक पाश्चात्य जे ग्रंथ आहेत, पूर्वीचे म्हणजे प्राचीन भारतातले जे ग्रंथ आहेत त्याच्याद्वारे त्यांनी संस्कृतीचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि याच्यासाठी ते ओळखले जातात असं आपण म्हणू शकतो। त्यांनी महादेव कोळी या जमातीचा स्वतंत्र अभ्यास केला। कोणाचा केला? महादेव कोळी या जमातीचा स्वतंत्र अभ्यास केला। तर तुम्हाला प्रश्न विचारला खालीलपैकी कोणत्या समाजशास्त्रज्ञाने, प्रश्न नीट ऐका, खालीलपैकी कोणत्या समाजशास्त्रज्ञाने महादेव कोळी जमातीचा स्वतंत्र अभ्यास केला? आणि खाली तुम्हाला ऑप्शन असतील जी.एस. घुरे, M.N. श्रीनिवास, A.R. देसाई आणि इरावती कर्वे, बरोबर आहे, कारण जातीच्या अभ्यासामध्ये M.N. श्रीनिवास यांचं पण योगदान महत्त्वाचं आहे, बरोबर आहे, यांनी पण वेगवेगळ्या जाती जमातींचा अभ्यास केलेला आहे। पण महादेव कोळी जातीचा अभ्यास जर कोणी केला असेल तर तो ते श्रेय कोणाला जातं? गोविंद सदाशिव घुरे यांना ते श्रेय दिलं जातं, करेक्ट आहे। त्यानंतर त्यांचे काही महत्त्वाचे मुद्दे होते ज्यावर त्यांनी फोकस केला आणि त्यावर त्यांनी अभ्यास केला। त्यामध्ये आत्मवाद, नंतर कुलप्रतीकवादी, बरोबर आहे, व निसर्गवाद याचा अभ्यास त्यांनी करायला सुरुवात केली असं आपण म्हणू शकतो किंवा याचा त्यांनी अभ्यास केला। त्यांचं महत्त्वाचं पुस्तक होतं कास्ट अँड रेस इन इंडिया। कुठलं? कास्ट अँड रेस इन इंडिया, बरोबर आहे, हे पुस्तक तुम्ही लक्षात ठेवा। कुठलं पुस्तक आहे? कास्ट अँड रेस इन इंडिया, ऑलराईट, नक्की लक्षात येत आहे? जी.एस. घुरे, काही डाऊट आहे याच्यामध्ये? जाऊया नेक्स्ट यांच्याकडे। नेक्स्ट आहेत तुमचे M.N. श्रीनिवास। काय आहेत? M.N. श्रीनिवास हार्वर्डसारख्या विद्यापीठातून PhD प्राप्त केल्यानंतर त्यांनी भारतामध्ये ब्राह्मणीकरण, संस्कृतीकरण आणि पाश्चिमात्यकरण ह्या ज्या महत्त्वाच्या संकल्पना आज पण समाजशास्त्रामध्ये उपयोगात आणल्या जातात, हे कॉन्ट्रीब्युशन जर कोणाचं असेल तर हे कोणाचं आहे? M.N. श्रीनिवास।
आता याच्यामध्ये ब्राह्मणीकरण म्हणजे काय की एखादी गोष्ट जी असेल किंवा एखादी संस्कृती असेल त्याच्यामध्ये एक स्टँडर्ड सेट केला जातो आणि तो स्टँडर्ड सेट केल्यानंतर बाकीचे सगळे काय केले जातात, सब स्टँडर्ड केले जातात. मग भारतीय संस्कृतीमध्ये ब्राह्मणांचं स्थान नेहमी काय झालेलं आहे, वरच्या लेवलला दाखवण्यात आलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. कुठे दाखवण्यात आलं आहे, वरच्या लेवलला. म्हणून प्रत्येक गोष्ट जर आपल्याला कंपेअर करायची असेल तर ती कशाच्या आधारे करतो आपण, ब्राह्मणवादाच्या आधारे करतो. कशाच्या आधारे करतो, ब्राह्मणवादाच्या आधारे. म्हणून प्रत्येक गोष्टीचं ब्राह्मणीकरण होत गेलं, जेवणाचं, संस्कृतीचं. करेक्ट आहे. ह्या ज्या सगळ्या ब्राह्मणीकरणाच्या गोष्टी याच्यावर त्यांनी विशेष फोकस केला. त्यानंतर संस्कृतायझेशन आपण त्याला म्हणतो, संस्कृतीकरण. संस्कृतायझेशन म्हणजे काय की समजा तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर जाती धर्मामध्ये आहात, बरोबर आहे. समजा आपली जर तुम्ही वर्णव्यवस्था बघितली त्याच्यामध्ये ब्राह्मण सगळ्यात वरती येतात, क्षत्रिय, बरोबर आहे, त्यानंतर वैश्य आणि त्यानंतर शूद्र आपण म्हणू शकतो. करेक्ट आहे. आता या वर्णव्यवस्थेमध्ये समजा मी तुम्हाला काय समजवतोय, तुम्हाला मी संस्कृतीकरण किंवा संस्कृतायझेशन कशाला म्हणतात ते मी तुम्हाला सांगतोय. समजा आता शूद्र जमातीतून येणारा एखादा व्यक्ती आहे आणि तो उद्या जाऊन IAS झाला. काय झाला, IAS झाला. IAS झाला तर तो व्यक्ती काय करतो, IAS झाल्यानंतर काम असं असतं की या जमातीचा उद्धार करण्यासाठी त्याने प्रयत्न करायला हवेत, बरोबर आहे. पण तो ते प्रयत्न करत नाही. तो स्वतःला या जमातीपासून तोडतो आणि जी टॉपची जमात आहे, जे टॉप आहेत ते टॉपमध्ये जाऊन त्यांचं अनुकरण करायला सुरुवात करतो. त्याला आपण काय म्हणतो, संस्कृतायझेशन म्हणतो. काय म्हणतो, संस्कृतायझेशन. मी तुम्हाला लेमन भाषेमध्ये सांगितलं, तुम्हाला ते नक्कीच समजेल असं मी आशा करतो. राईट. त्यानंतर त्यांनी धर्मनिरपेक्षता आणि प्रभावी जाती. प्रभावी जाती म्हणजे काय, एखाद्या देशामध्ये, एखाद्या एरियामध्ये एखादी जात खूप प्रभावी असते, बरोबर आहे. आता प्रभावी जात हे पण त्यांचं खूप महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर मग ही प्रभावी जात जी आहे त्याचा अभ्यास, त्याची संकल्पना ही त्यांनी 6 घटकांच्या आधारे स्पष्ट केली. कोणत्या जातीला आपण प्रभावी जात म्हणावं, राईट. मग त्याच्यासाठी त्यांनी 6 निकष मांडले. त्यातला पहिला होता की मोठ्या प्रमाणावर लागवडीयोग्य जमिनी, म्हणजे स्थानिक भागातील ज्याची मालकी असेल, ज्याच्याकडे लागवडीयोग्य जमीन आहे, राईट, आणि अशा अनेक लोकांकडे ती जमीन असायला पाहिजे त्या एरियामध्ये. त्यानंतर त्यांचं संख्याबळ, बरोबर म्हटलं ना, अनेक लोकांकडे असायला पाहिजे. आता समजा एखादा एरिया आहे, हे एक गाव आहे आणि तिथे एका जातीचे ही जमीन आहे पूर्ण, आणि तिथे एका जातीच्या लोकांकडे ही एवढी जमीन जी आहे, जी लागवडी योग्य आहे, ती त्यांच्याकडेच आहे, त्यांची मालकी, आणि त्यांची संख्या पण इथे काय आहे, पुरेशी आहे, बरोबर आहे. मग ही संख्या पुरेशी असेल तर आपल्याला एक लक्षात येईल की त्यानंतर स्थानिक श्रेणी रचनेमध्ये त्यांना उच्च स्थान असले पाहिजे. म्हणजे जी त्या एरियाची जी स्थानिक रचना, आता डेफिनेटली जमीन त्यांच्याकडे जास्त असली म्हणजे काय राहणार आहे, त्या ठिकाणी त्यांचे निर्णय सगळ्यांना काय करावे लागतील, मान्य करावे लागतील. म्हणजे त्यांचं स्थान काय झालं मित्रांनो, उच्च स्थान झालं त्यांचं, बरोबर आहे. त्यानंतर पाश्चिमात्य शिक्षण. या जातीमध्ये बऱ्यापैकी जी प्रभावी जात असते त्यामध्ये कोणी ना कोणी पाश्चिमात्य शिक्षण घेतलेलं असतं. हा वन ऑफ द घटक आहे मित्रांनो. हा असलाच पाहिजे असं काही नाही आहे. कारण काही ठिकाणी जर आपण बघितलं तर प्रभावी जात असून पण तिथे शिक्षण वगैरे असा भाग काही त्या ठिकाणी बघायला मिळत नाही. उदाहरणार्थ हरियाणामध्ये खाप पंचायत वगैरे जे आहेत ते प्रभावी जातीमध्ये ते येतात, पण त्या ठिकाणी पाश्चिमात्य शिक्षण हा भाग थोड्याफार प्रमाणात कमी बघायला मिळतो. त्यानंतर आर्थिक आणि राजकीय सत्तेचा उपयोग. ज्या जातीचे लोक, म्हणजे एखाद्या एरियामधली जी जात आहे त्यांच्याकडे राजकीय सत्ता असेल, आर्थिक सत्ता असेल, आणि त्यानंतर जातीचे जे सदस्य आहे त्यांनी उच्च व्यवसाय स्वीकारणे. ह्या 6 घटकांपैकी जर काही घटक येत असतील जुळून तर त्या एरियामध्ये ती जात ही प्रभावी जात होते. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणत असतो, डॉमिनंट कास्ट. काय म्हणत असतो, डॉमिनंट कास्ट. येते लक्षात नक्की. तर जाऊया पुढच्या पार्टकडे. बघा मित्रांनो, हे थिंकर्स आपण जे बघतोय ना, हे जस्ट आपलं एक ओव्हरलुक आहे यांच्यावर. खूप डिटेल, खूप डीप आपल्याला याच्यामध्ये म्हणजे जायचं नाही आहे अगदी ऑप्शनलच्या दृष्टिकोनातून, पण हे सामान्य आहे, हे जनरल आहेत. एवढी माहिती तर तुम्हाला, जर तुम्ही समाजशास्त्राशी संबंधित काही करतायत, समाज कार्याशी संबंधित तुम्ही काही करतायत, तर एवढी माहिती असणं तुम्हाला अपेक्षित आहे, बरोबर आहे. त्यामुळे मग आपण हे थिंकर्स या ठिकाणी बघतो आहोत. पुढचे थिंकर आहेत, ओके. त्याच्या आधी श्रीनिवास यांनी काही प्रभावी जातीची उदाहरणं दिली होती.
जसं कर्नाटकामध्ये लिंगायत आणि ओक्कलिगा, हे जे उदाहरणं मी दिलेली आहेत या ठिकाणी ही खूप महत्त्वाची आहेत, ती तुम्ही समजून घ्या. का महत्त्वाची आहेत मित्रांनो, याच्यावर तुम्हाला डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो, राईट. त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये रेड्डी जात आणि कम्मा नावाची जात आहे. केरळमध्ये नायर आणि एरवा नावाची जात आहे. तमिळनाडूमध्ये गोंडर, मुदलियार आणि पद्याची. ह्या जाती काय आहेत, डॉमिनंट जात, कास्ट आहेत, किंवा ज्याला आपण प्रभावी जात म्हणतो, त्याची उदाहरणं म्हणून याला बघितलं जातं. पुढचे थिंकर आहेत आपले इरावती कर्वे, डॉक्टर इरावती कर्वे. ह्या समाजशास्त्रातल्या, भारतीय समाजशास्त्रातल्या पहिल्या महिला समाजशास्त्रज्ञ होत्या असं म्हटलं तरी चालेल. त्यांना भारतीय समाजशास्त्राची आई किंवा मदर ऑफ इंडियन सोशिओलॉजी असं पण म्हटलं जातं. करेक्ट आहे. फादर ऑफ इंडियन सोशिओलॉजी आपण कोणाला म्हटलं होतं, गोविंद सदाशिव घुरे यांना. मदर ऑफ इंडियन सोशिओलॉजी कोणाला म्हटलं जातं, डॉक्टर इरावती कर्वे यांना. बरोबर आहे. इरावती कर्वे यांचा जो जन्म आहे तो भारतात नाही झाला आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. या ठिकाणी तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं आणि असे प्रश्न तुम्हाला येतील. करेक्ट आहे. नाव तुम्हाला इरावती कर्वे अगदी पुण्याच्या वाटू शकतात तुम्हाला, पण आहेत पुण्याचंच त्या, बरोबर आहे. पण त्यांचा जन्म कुठे झाला होता, हा म्यानमारमधील, बरोबर आहे, म्यानमारमधील मॅनजान या ठिकाणी झाला होता. कुठे झाला होता, मॅनजान. लक्षात नाही राहिलं तरी चालेल, पण तुम्ही म्यानमार हे नक्की लक्षात ठेवा. इरावती कर्वे यांचा जन्म कुठे झाला आहे मित्रांनो, म्यानमार. मी इथे पुन्हा लिहितोय, करेक्ट आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. खूप महत्त्वाची बीट आहे ही, लक्षात ठेवा. इरावती कर्वे या जे प्रसिद्ध समाज सुधारक होते, ज्यांनी संतती नियमन वगैरे अशा अनेक गोष्टींवर काम केलं, ते धोंडो केशव कर्वे, भारतरत्न आपण त्यांना म्हणू शकतो, बरोबर आहे. DK कर्वे यांच्या त्या काय होत्या, स्नुषा म्हणजे सून होत्या त्यांच्या, करेक्ट आहे. त्यानंतर अनेक इंग्रजी मराठी पुस्तकांमध्ये त्यांनी 80पेक्षा जास्त रिसर्च पेपर, शोध निबंध लिहिलेत त्यांनी. त्यांचं समाजशास्त्र, मानववंशशास्त्र आणि मराठी साहित्यात त्यांचं योगदान मोलाचं आहे, करेक्ट आहे. त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे, ज्या भागावर त्यांनी सगळ्यात जास्त फोकस केला तो म्हणजे काय, नातेसंबंध, किनशिप ज्याला आपण म्हणतो. काय म्हणतो इंग्लिशमध्ये, किनशिप, नातेसंबंध. हा त्यांचा अभ्यास विषय होता, ज्यावर त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये फोकस केलेला आहे. मग डॉक्टर इरावती कर्वे यांनी एक पुस्तक पण लिहिलं, म्हणजे एक ग्रंथ होता तो. त्यांनी त्यातून भारतातील नातेसंबंधाचे सूक्ष्म विश्लेषण केले, अगदी बारीक शेवटच्या लेवलपर्यंत जाऊन त्यांनी भारतीय नातेसंबंध समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया. काय नाव आहे, किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया. पुस्तक कधी लिहिलं गेलं आहे मित्रांनो, 1953ला. कधी लिहिलं आहे, 1953. यामध्ये, बरोबर आहे, त्यांनी आता काही महत्त्वाची वाक्य वापरली. आता ही वाक्य अशीच्या अशी तुम्हाला एक्झाममध्ये विचारली जाऊ शकतात, त्यामुळे मी हे वाक्य स्पेसिफिकपणे या ठिकाणी नमूद केलेली आहेत, म्हणजे तुम्हाला ती लक्षात राहतील आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचं कन्फ्युजन होणार नाही. त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की भारतातील विविध नातेसंबंध ही प्राथमिकता एक सामाजिक सांस्कृतिक संकल्पना असून परिणामता ती कौटुंबिक, जातीय आणि भाषिक घटकांशी संबंधित आहे. काय सांगितलं मित्रांनो, नातेसंबंध ही प्राथमिकता एक सामाजिक सांस्कृतिक संकल्पना असून परिणामता ती कौटुंबिक, जाती आणि भाषिक घटकाशी संबंधित आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाईल प्राथमिकता आणि परिणामता यांची काय केली जाईल, फक्त अदलाबदल केली जाईल. काय केली जाईल, अदलाबदल. म्हणजे काय, भारतातील विविध नातेसंबंध ही परिणामता एक सामाजिक सांस्कृतिक संकल्पना असून प्राथमिकता ती कौटुंबिक, जाती आणि भाषिक घटकांशी संबंधित आहे, असं स्टेटमेंट तुम्हाला टाकलं जाईल. आणि तुम्हाला 2 स्टेटमेंट टाकले जातील, बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट असेल भौगोलिक घटकांनुसार नातेसंबंधाची पद्धती बदलते, बरोबर आहे. पहिलं स्टेटमेंट आणि दुसरं स्टेटमेंटमध्ये त्यात तुम्हाला विचारलं जाईल यातलं करेक्ट इनकरेक्ट स्टेटमेंट कुठलं आहे, असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो, त्यामुळे लक्षात ठेवा, बरोबर आहे. त्यामुळे नातेसंबंध ही प्राथमिकता एक सामाजिक सांस्कृतिक संकल्पना आहे. काय आहे, सामाजिक सांस्कृतिक संकल्पना आहे आणि ती परिणामता कौटुंबिक, जातीय आणि भाषिक घटकांशी संबंधित आहे. म्हणजे एखादी गोष्ट सुरू होते आणि तिचा परिणाम, मग प्राथमिक काय आहे, ती सामाजिक सांस्कृतिक संकल्पना आहे आणि तिचा परिणाम कशावर बघायला मिळतो, आपल्याला कुटुंबावर बघायला मिळतो, जाती व्यवस्थेवर बघायला मिळतो आणि भाषिक घटकांवर पण तो बघायला आपल्याला मिळतो. हे तुम्ही लक्षात ठेवा. येते लक्षात मित्रांनो, नक्की. आणि याच्यानंतर याचं वाक्य आहे भौगोलिक घटकांनुसार नातेसंबंधांची पद्धती बदलते, तशीच ती भाषिक घटकांनुसारही
बदलते. इथे भौगोलिक आणि भाषिकच्या ऐवजी काय वापरतील, राजकीय घटक, आर्थिक घटक. त्यामुळे तुम्ही क्लिअर राहा की भौगोलिक घटकांनुसार याची पद्धती बदलते. कशाची, नातेसंबंधांची पद्धती बदलते. एखाद्या जॉग्राफिकल एरियामध्ये नातेसंबंधांची पद्धती वेगळी असेल तर दुसऱ्या जॉग्राफिकल एरियामध्ये ती संबंधी काय असणार आहे, तुमची वेगळी असणार आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा. करेक्ट आहे, येतंय लक्षात नक्की. आज असं खूप काही विशेष हे नव्हतं, पण आपण म्हणू शकतो हे थिंकर्सही तेवढेच महत्त्वाचे आहेत समाजशास्त्राच्या दृष्टीने. आणि नक्कीच तुम्हाला ते समजत असतील मित्रांनो. तुम्हाला काही अडचण असल्यास मी तुम्हाला आधी सांगितलं आहे, आपला ॲप आहे साकार फोरम, त्याच्या चॅटबॉक्समध्ये जाऊन तुम्ही चॅट करून तुमचा मेसेज टाकू शकतात. तुम्ही आमच्या कॉन्टॅक्ट नंबरलाही तुम्ही मेसेज करू शकतात. आणि नक्कीच तुम्हाला ही सिरीज आवडत असेल, जर तुम्हाला नक्कीच आवडत असेल तर तुम्ही या व्हिडिओवर लाईक आणि कमेंट करू शकतात. तुमच्या सूचना आम्हाला कळवा. धन्यवाद मित्रांनो.